नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभागाची जी भरती आहे 2025 ची, त्यामध्ये लघु लेखक आणि उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी या दोन्ही पदांसाठीची जी व्यावसायिक चाचणी आहे त्याबद्दल हे अपडेट आलेला आहे। तर काय अपडेट असणार आहे ते आपण पुढे बघूया, ठीक आहे। तर यामध्ये जे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुमची जी डेट आहे परीक्षेची ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे। तर एग्जाम कधी कंडक्ट करणार आहे आणि किती मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे त्या टायपिंगसाठी, त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी ज्या सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये इथे अवेलेबल होऊन जाणार आहेत। त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की हा जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे, जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि टेस्टच्या द्वारे तुमचा स्कोर फाइंड आउट करू शकणार आहात। आणि नोट्स सुद्धा तुम्हाला इथे ई नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोवाइड केल्या जाणार आहेत। तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला 9226018181 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। यासाठी जी फीज असणार आहे ती आहे 999 रुपये आणि सर्वात इम्पॉर्टंट हे जे असणार आहे ते 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे। या अंतर्गत तुमचं सर्व सरळ सेवेच्या एक्झाम्सचं प्रिपरेशन होणार आहे, म्हणजे एकाच बॅचमध्ये तुम्ही मल्टिपल एक्झाम्स देऊ शकणार आहात। तर तुम्हाला जर ही बॅच परचेस करायचं असेल तर त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा। तर आपण बघूया की अपडेट काय आहे जे आदिवासी विकास भरती 2024 आहे, ठीक आहे। तर यामध्ये बघा जी व्यावसायिक चाचणी गोपनीय संस्थेद्वारे केली जाणार आहे ऑब्वियसली, तर त्याची जी डेट असणार आहे ती आहे 30 आणि 31 ऑक्टोबर 2025। पण जे तुमची लोकेशन आहे ती काय दिलेली आहे, नाशिक मधील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे। तर सर्वात इम्पॉर्टंट आहे ज्यांचं कोणाचं आदिवासी विकास विभाग लघु लेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी या दोघांसाठी तुमचं जर तुम्ही एलिजिबल असाल आणि तुमचं व्यावसायिक चाचणी जी आहे त्या परीक्षेनंतरची ती नाशिक येथे होणार आहे, ठीक आहे। तर याबद्दलचं अपडेट हे होतं आणि याबद्दल काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे https://tribal.maharashtra.gov.in इथे या संकेतस्थळावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल, ठीक आहे। त्यानंतर जो स्पीड पॅसेज तुम्हाला असणार आहे त्याबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन इथे बघूया की मराठी आणि इंग्रजी या संवर्गासाठी 80 गुणांची संगणक प्रणालीवर आधारित संगणक लघुलेखन चाचणी आयोजित करण्यात येईल, ठीक आहे। या परीक्षेमध्ये 80 गुणांचा एक गती उतारा म्हणजे तुम्हाला एक स्पीड पॅसेज दिला जाणार आहे, ठीक आहे। सेकंडमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की ट्रान्सपरंट पॅड, हे जे परीक्षेचा प्रवेश, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक फोटो, ओळखपत्राची मूळ प्रत, तसेच दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्हाला परीक्षा केंद्रावरती जे आधार कार्ड आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे यातलं मेन डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे। तर आपण जो पॅसेज आहे त्यामध्ये बघूया आणि तत्पूर्वी जो तुम्हाला 1 मिनिटाचा काय दिला जाणार आहे ट्रायल पॅसेज तिथे अलाव केला जाणार आहे आणि 4 मिनिटांच्या गती उताराचे स्पीड पॅसेज असणार आहे। त्याचं डिक्टेशन संगणकावर देण्यात येणार असल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर साधा ऑक्झिलरी पोर्ट असलेला हेडफोन उमेदवारांना संस्थेमार्फत प्रोव्हाइड केला जाणार आहे, ठीक आहे। मग तुम्हाला एक ट्रायल पॅसेज असणार आहे आणि 4 मिनिटाचा का असणार आहे जो डिक्टेशनवाला पॅसेज असणार आहे। नेक्स्ट मग तुम्ही स्पीड पॅसेजसाठी जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना 90 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे। त्यामुळे बैठकीला लॉग इन, पासवर्ड, टेस्ट ID हे सर्व तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे। त्यानंतर तुमचं जेव्हा लॉग इन होतंय त्यानंतर उमेदवारांना हेडफोनमधील आवाज व्यवस्थित जेव्हा तुम्हाला आवाज ऐकू येतो की नाही यासाठी तुम्हाला 30 सेकंदाची टेस्ट ऑडिओ तिथे ऐकवण्यात येईल। त्यानंतर तुमचा जो पेपर आहे तो स्टार्ट होणार आहे, ठीक आहे। त्यामध्ये मॉक डिक्टेशन असणार आहे, ट्रायल पॅसेजेस असणार आहेत, याबद्दल हे अपडेट आहे। तर हा जो पॅसेज आहे त्यासाठी पुन्हा एकदा बघून घ्या, तुम्हाला किती वेळ आहे, कालावधी किती आहे ते आपण इथे बघूया। जो उच्च श्रेणी लघुलेखकसाठी तुमचा जो फॉर्म असेल तर त्यामध्ये लघुलेखनाचा जो वेग आहे तो आहे 120 शब्द प्रति मिनिट, ठीक आहे। 120 मिनिट्सचा असणार आहे टाइम। त्यानंतरची शब्द संख्या असणार आहे
म्हणजे जो स्पीड आहे तो 120 असणार पाहिजे तुमचा। त्यानंतरची स्पीड शब्दसंख्या जी आहे ती 480 आणि जो डिक्टेशनचा जो कालावधी आहे तो 4 मिनिटाचा असणार आहे। मग 4 मिनिटामध्ये तुम्हाला 480 वर्ड्स टाईप करायचे आहेत आणि यासाठी टंकलेखनाचा जो कालावधी आहे तो 55 मिनिटाची तुमची परीक्षा असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही निम्न श्रेणी लघुलेखकसाठी अप्लाय केला असेल तर यामध्ये तुमचा जो शब्द प्रति मिनिट असले पाहिजे ते 100 आहेत आणि जी शब्दांची जी संख्या आहे ती असणार आहे इथे 400 आणि जो डिक्टेशन कालावधी आहे तो आहे 4 मिनिटाचा आणि यासाठी जो टंकलेखनासाठी जो टाइम दिलेला आहे तो आहे 45 मिनिट्स। ठीक आहे। लघुलेखनाच्या वेगानुसार परीक्षेचा एकूण कालावधी खालीलप्रमाणे ठरेल। इंग्रजी आणि मराठीसाठी 120चा तुम्हाला 61 मिनिट आहेत आणि दिव्यांग उमेदवारांना किती आहेत 72 मिनिटे आहेत आणि प्लस ट्रायल पॅसेज वगैरे पकडून तुमचा जो पूर्ण पेपर असणार आहे तो 61 मिनिटाचा असणार आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 72। मग त्यामध्ये तुम्हाला एक ट्रायल पॅसेज असेल 1 मिनिटाचा, त्यानंतर 1 मिनिटाचा काउंटडाऊन असेल, त्यानंतर वास्तविक श्रुतिलेखन म्हणजे 4 मिनिटाचा असेल, त्यानंतर श्रुतलेखनाचे विश्लेषण करून जे टंकलेखन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला 55 मिनिटे असणार आहेत। त्यानंतर इंग्रजी आणि मराठी जे असणार आहे निम्न श्रेणीसाठी तिथे 100 पुन्हा तुम्हाला एक ट्रायल पॅसेज असणार आहे, 1 मिनिटाचं काउंटडाऊन असणार आहे, वास्तविक श्रुतिलेखन 4 मिनिटाचं आणि त्यानंतर श्रुतिलेखनाचं जे विश्लेषण करून तुम्हाला टंकलेखन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला 45 मिनिट्स दिले जाणार आहेत। इथे टोटल परीक्षेचा कालावधी हा 51 मिनिटाचा असेल आणि दिव्यांग उमेदवारांसाठी तो 61 मिनिटाचा असेल। तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये जे एकूण किमान 45% गुण म्हणजेच किमान 36 गुण मिळवणे बंधनकारक आहे, तरच तुम्ही काय असणार आहात क्वालिफाय असणार आहात। तर मिनिमम तुम्हाला 45% मार्क्स मिळणं गरजेचं आहे याबद्दल। तर हे सर्व अपडेट होतं की पेपरचं कसं असणार आहे। 30 आणि 31 ऑक्टोबरला तुमचे एक्झाम्स आहे, त्यासाठी पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।